नमस्कार. आज आपण घरामध्ये काही भाज्या आहेत थोड्या थोड्या त्यांची अशी एकत्र भाजी बनवणार आहे. कशी बनवणार आहे त्याची एक वेगळी पद्धत जरा पाहू आपण. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खिडकीतून ऊन येत आहे त्यामुळे कमी जास्त व्हिडिओ होत आहे, समजून घ्या. आणि चला चालू करू आपण. कशी होते मिक्स भाजी. इथे कढई गरम करून घेतली, त्यात काही खोबऱ्याचे काप मी घालून घेते. थोडंसं आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा धना घालणार आहे. धना घातल्यानंतर अर्धा चमचा आपण तिळही घालणार आहे. कमी जास्त आपण करू शकतो, पण मी घातलेले आहे. अर्धा चमचा बडीशेप घालून घेते आणि त्याच्यामध्ये काही खडे मसाले घालून घेते. इलायची, चक्रीफूल, 2-3 लवंग, मिरी, छोटासा दालचिनीचा तुकडा घालून घेते. आणि जास्त घालायचं नाही, नाही तर खूप तिखट होईल. आणि त्यांना असं छान भाजून घेते. आणि भाजून झाल्यानंतर त्यात लाल मिरची घालूनही थोडं परतून घेते. आणि ते काढून झाल्यावर त्याच्यामध्येच उभा चिरलेला एक कांदा घालून घेते. त्यालाही छान असं हलवून घेते. आणि लगेच तेल घालत नाही, थोड्या वेळानंतर त्यात 1 चमचा तेल घालून घ्यायचं. कांद्यालाही छान असं आपण मऊसूत होऊन द्यायचं. आणि आता आपण हे सगळं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आपल्याला त्याचं वाटण करायचं आहे. आणि मिक्सरला असं छान परतल्यावरती फिरल्यावरती त्याच्यावर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि ते बारीक करून घेईपर्यंत इकडे मी काही भाज्या घेतल्या आहेत, ज्या घरामध्ये आहेत त्याच घेतल्या. आणि पाहू शकता तुम्ही, ज्या असेल त्या घालू शकतो. आता ज्या होत्या त्या मी घेतलेल्या आहेत. आणि कढईमध्ये मी बटाटा आधी घालून घेते, कारण बटाट्याला शिजायला टाईम लागतो. छान असा बटाटा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे, पाहू शकता. आणि नंतर त्याच्यामध्ये आता आपण फ्लावरचे काप घालून घ्यायचे. जास्त बारीक फ्लावर करायचा नाही, नाहीतर तो गळून जाईल त्यामुळे. आणि फ्लावरही छान असा आपण त्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा. खूप छान पटकन आणि चवीलाही खूप छान लागते. आणि आता त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे बीन्स घालून घेऊ, कारण बीन्सही थोडेसे शिजले पाहिजे त्यामुळे. आणि गाजराचे काप होते थोडेसे, ते घातले. नाही ज्यांना आवडत त्यांनी नाही घातलं तरी चालेल. आणि 1 हिरवी मिरची घालून घेते. आणि छान असं आपल्याला आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. 1 शिमला मिरची घातली. शिमला मिरची उशीरच घातली कारण ती गळून जाईल. आणि 1 टोमॅटो घालून घेते. खूप छान कलरफुल आणि सगळ्या भाज्या होतात. आणि अशी भाजी केली ना की सगळीच आवडीने खातात त्यामुळे. आणि आता आपण हे पाहू शकता, छान असं त्याचा कलर बदललेला आहे. आणि आता हे सगळं मी मिश्रण काढून घेते एका प्लेटमध्ये. त्याच कढईमध्ये मी जो वाटलेला मसाला आहे तो घालून घेते. आणि छान असं त्याला आपल्याला परतून घ्यायचं. बारीक गॅसवरती छान होऊन द्यायचा मसाला. आणि छान असं बारीक गॅसवरती होऊन द्यायचा, गडबड करायची नाही, जेणेकरून त्याला तेल सुटेपर्यंत आपण तो परतून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये मी हळद घालून घेतली, लाल तिखट घालून घेतला, धना पावडर घालून घेते, गरम मसाला घालते, कांदा लसूण मसाला घालते आणि मिक्स करून घेते. आणि बारीक गॅसवरतीच ठेवते, जोरात गॅसवरती करत नाही. आणि थोडंसं पाणी घालून घेते, जेणेकरून मसाला छान परतला जाईल, पाहू शकता तुम्ही. आणि त्याला आता तेल सुटायला लागलेलं आहे. आणि छान असं तेल सुटल्यानंतर मी त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या ज्या परतल्या होत्या त्या सगळ्या घालून घेते. खूप छान होते भाजी. आणि त्याच्यावर आता मी मीठ घालून घेते चवीनुसार, मिक्स करून घेते. आणि दिसायलाच कलरफुल दिसत आहे आणि चवीलाही खूप छान लागते. नक्की ट्राय करा. आणि थोडंसं पाणी घालून घेते, हवा असल्यास घाला, नाही घातलं तरी चालेल, पण घालून घेते थोडंसं. आणि ही साई आहे, 1 चमचा होती घरामध्ये म्हणून घातली, नाही घातली तरी काही प्रॉब्लेम नाही. पण आपण मसाले वापरलेले आहे, थोडासा बॅलन्स व्हावा, जास्त तिखट व्हावी नाही म्हणून मी घातलेली आहे. आणि कलरही अजून छान दिसतो त्यामुळे. आणि तयार आहे आपली मिक्स भाजी, पाहू शकता तुम्ही. तिला कलरही खूप छान आलेला आहे आणि चवीलाही खूप छान झालेली आहे त्यामुळे. आणि नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एकदा बनवून पहा. जरा वेगळी अशी मिक्स भाजी. बाय बाय.